नाव गाइस जस्ट सी द सेकंड सम. सेकंड सम पण खूप इझी आहे. सेकंड इक्वेशन काय दिलेले बघा 10/x + y प्लस 2/x - y इज इक्वल टू 4 आणि इकडे 15/x + y minus 5/x - y is equal to -2. So what we can see here इक्विवॅलिटी आपल्याला काय दिसते x + y x - y हे कॉमन डिनॉमिनेटर्स आहेत दोन्ही इक्वेशन मध्ये x + y x + y x - y x - y. तर जसं पहिला सम केला आपण ह्यांना आपण थोडं नॉर्मल स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करूया. आता ह्याला गाइस हा फर्स्ट इक्वेशन मी असं लिहिलं तर चालेल ना गाइस 10 * 1/x + y प्लस 2 * 1/x - y इज इक्वल टू 4. का मीनिंग चेंज होते का गाइस? फक्त आपण सेपरेट केलं. इज इट क्लियर? आणि इन द सेम वे त्या सेकंड इक्वेशनला पण आपण तसंच करूया. सी गाइस काय होणार इथं पण 15 * 1/x + y minus 5 * 1/x - y ओके इज इक्वल टू -2. हे झाले नॉर्मल फॉर्म मध्ये. यू कॅन जस्ट सी आपण त्याला असं केलेलं आहे. आता काय करणार गाइस यू कॅन जस्ट सी 1/x + y 1/x - y हे दोन्ही कॉमन आहेत. मग सबस्टिट्यूट करणार आपण इथं. सबस्टिट्यूट 1/x + y इज इक्वल टू a and 1/x - y इज इक्वल टू b. इज इट क्लियर? मग हे इक्वेशन्स कसे होणार गाइस? ओके तर ह्या अख्ख्या टर्मच्या जागी आपल्याला काय टाकायचं आहे a आणि 1/y च्या जागी आपल्याला काय टाकायचं आहे तो b. तर फर्स्ट इक्वेशन काय होणार 10a + 2b इज इक्वल टू 4. त्याला इक्वेशन 1 म्हणूया. आणि सेकंड गाइस काय होणार 15a - 5b इज इक्वल टू -2. हा इक्वेशन काय झाला गाइस 2. इज इट क्लियर? इथपर्यंत आल्यावरती गाइस होप सो आपण खूप इझिली आपण काही सॉल्व्ह करू शकतो. आता गाइस वी कॅन सी हिअर की टर्म्स विथ ऑपोजिट साइन आपण पहिले प्रेफर करू तर b वाला टर्म आहे. इज इट क्लियर? पण इथं कोएफिशिएंट ऑफ b काय +2 आणि इकडे -5 आहे. मग ह्या दोघांचं कॉमन एलसीएम 10 आहे. तर व्हॉट वी विल डू गाइस ह्या इक्वेशनला इथं 2 ला 10 करण्यासाठी आपण ह्या अख्ख्या इक्वेशनला किती मल्टिप्लाय करणार गाइस 5. 2 5 = 10 आणि इथं 5 * 2 करणार. म्हणजे फर्स्ट इक्वेशनला वी मल्टिप्लाय बाय 5 आणि सेकंड इक्वेशनला वी मल्टिप्लाय बाय 2. कळलं का गाइस का? कारण ह्याला 5 ने मल्टिप्लाय केलं तर मधला टर्म 5b होणार आणि या सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर हा मधला टर्म -10 होणार. इज इट क्लियर? पुढची स्टेप तुम्हाला होपसो क्लिक होईल लगेच. नाव गाइस सी तर व्हॉट वी विल डू मल्टिप्लाय. लक्ष द्या मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 5 and equation 2 by 2. तर काय होणार फर्स्ट इक्वेशन किती मल्टिप्लाय करतोय 5. तो 10 5 = 50a plus 10b is equal to 4 5 = 20. हा झाला इक्वेशन नंबर 3. इन द सेम वे पलीकडे 2 ने मल्टिप्लाय इक्वेशन 2 ला किती मल्टिप्लाय करतो गाइस 2. तर 15 2 = 30a 5 2 = 10b and 2 -2 * 2 -4. हा झाला इक्वेशन 4. नाउ गाइस जस्ट ऑब्जर्व इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 काय दिसतं आपल्याला सेम टर्म्स विथ ऑपोजिट साइन. सेम टर्म्स विथ ऑपोजिट साइन असेल तर आपण काय करतो गाइस ऍड. तर डायरेक्टली लिहू इथं तो ऍडिंग काय गाइस इक्वेशन 3 and 4. इक्वेशन 3 and 4 ला ऍड केलं 50a + 30a किती गाइस 80a plus 10 minus 10 एलिमिनेट झालं आणि 20 - 4 इज इक्वल टू किती आलं गाइस 16. किती आलं गाइस 16. तो फायनली ह्याला पुढे आपण व्हॅल्युएट केलं 80 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावरती डिवाइड तो 8a इज इक्वल टू काय 60/80. ओके तर रिड्यूस केलं 16 1 ला 16 5 ला. तो फायनली व्हॉट इज a हियर 1/5. a ची व्हॅल्यू किती आली 1/5. आणि एकदा a ची व्हॅल्यू आली तर आपल्याला माहिती पुढे काय करायचं. तर पुट काय गाइस a इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन. चला आपण 1 मध्ये टाकूया. ओके 1. तर a च्या जागी आता काय टाकायचं आहे गाइस आपल्याला 1/5. तर हा किती होणार गाइस 10 * 1/5 ओके प्लस 2b इज इक्वल टू 4. 5 1 = 5 2 = 2 प्लस 2b इज इक्वल टू 4 प्लस तिकडे गेल्यावरती माइनस. हे समजतात ना हे स्टेप्स इझी स्टेप्स आहेत. ओके हा मग 2b इज इक्वल टू 4 - 2. तर 2b इज इक्वल टू 2 होणार. मग 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावरती काय होणार डिवाइड.
तर 2/2 therefore b ची व्हॅल्यू किती होणार 1 आणि रिड्यूस केला आपण दोघांना. इथपर्यंत कळले गाइस. a ची व्हॅल्यू 1/5 आली, b ची व्हॅल्यू किती आली 1. आता गाइस परत एकदा a आणि b ची व्हॅल्यू आली जे आपण सबस्टिट्यूट करून कन्सिडर केलेलं आहे, पण ऍक्च्युअली आपल्या इक्वेशन मध्ये x आणि y आहेत. मग x आणि y परत रिसबस्टिट्यूट करणार. तो व्हॉट वी विल डू गाइस, रिसबस्टिट्यूट काय a इज इक्वल टू 1/x प्लस y. उलटा स्टेप गाइस, a इज इक्वल टू 1/x प्लस y and b इज इक्वल टू किती, and b इज इक्वल टू 1/x मायनस y. गाइस गॉट इट. ओके, सम थोडा लेंदी, इम्पॉर्टंट सम 4 मार्क्स साठी येतो. ओके, हा तर काय होणार गाइस आपलं, चला a किती आलेलं आहे आपलं 1/5 इज इक्वल टू 1/x प्लस y आणि इकडे काय होणार गाइस 1, खाली काय नाही 1 आपण लिहिलं तरी चालेल 1/x मायनस y. गॉट इट. इथपर्यंत स्टेप्स कळतात ते गाइस. ओके, नाव क्रॉस मल्टिप्लाय x प्लस y इंटू 1 x प्लस y 5 1 जा 5. हा आपला झाला इक्वेशन नंबर, आपला इथं आपण 4 यूज केले. हा इक्वेशन नंबर 5 झाला आणि इकडे क्रॉस मल्टिप्लाय केलं x मायनस y इज इक्वल टू 1. हा झाला इक्वेशन नंबर 6. गाइस इथपर्यंत कळलं का? तरी अजून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू भेटली नाहीये. मग कसं करणार आपण? जस्ट सी आता परत, आता यू कॅन जस्ट सी या दोन्ही इक्वेशन मध्ये टर्म्स विथ ऑपोजिट साइन्स कुठले आहेत? y वाला प्लस y मायनस y. तर काय होणार गाइस x प्लस x. मग ऍड करणार आपण. टर्म्स विथ ऑपोजिट साइन असतील तर वी ऍड इट सिम्पली. मग ऍडिंग इक्वेशन किती 5 and 6 काय होणार x प्लस x 2x प्लस y मायनस y. एलिमिनेट 5 प्लस 1 6. मग पुढे x ची व्हॅल्यू किती होणार? हा 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावरती डिवाइड. ओके, तो देअरफॉर x इज इक्वल टू किती गाइस 3. आणि मग पुढे तुम्हाला माहिती आहे पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन कुठल्याही टाकू शकता 5 किंवा 6 मध्ये. तर आपण 5 मध्ये टाकूया इन इक्वेशन 5. तर काय होणार गाइस 3 प्लस y इज इक्वल टू 5 प्लस इकडे गेल्यावरती काय होणार मायनस y इज इक्वल टू 5 मायनस 3 म्हणजे फायनली y इज इक्वल टू किती आला 2. इज इट क्लियर? तर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू झाली का गाइस? x इज इक्वल टू 3 and y is equal to 2 are the solutions of the equation. समजलं guys? Lengthy sum आहे but quite easy. Just follow these steps properly. काय नाही, एकदा इक्वेशन नॉर्मल फॉर्म मध्ये आणलं की त्याला सॉल्व्ह करायचं. व्हॅल्यूज a आणि b मध्ये येणार, परत रिसबस्टिट्यूट करायचं आणि परत जर इक्वेशन आलं तर त्याला परत सॉल्व्ह करायचं. इज इट क्लियर? 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. होप सो तुम्हाला कळलं आहे. ओके फाइन. Now guys, let's start with the third sum. Third sum बघा आपल्याला कसं दिलेलं आहे 27/x minus 2 plus 31/y plus 3 is equal to 85 and 31/x minus 2 plus 27/y plus 3 is equal to 89. Yes guys, let's just like the previous two sums आपण त्यांना पहिले अशा फॉर्म मध्ये लिहूया. 27 into 1/x minus 2 plus 31 into 1/y plus 3 is equal to 85. In the same way 31/1/x minus 2 plus 27 into 1/y plus 3 is equal to 89. यस, नेक्स्ट स्टेप. आता हे जे टर्म्स आहेत त्यांच्याऐवजी आपण एक व्हॅल्यू घेऊया, एक टर्म एक वेगळा व्हेरिएबल घेऊया. तर सबस्टिट्यूट 1/x minus 2 is equal to a, 1/y plus 3 is equal to b. येस गाइस, तर मग नॉर्मल फॉर्म मध्ये हा इक्वेशन काय होणार मग गाइस? 27a plus 31b is equal to 85. ओके, दिस इज इक्वेशन नंबर 1. आणि द सेम वे इकडे काय होणार गाइस? 31a plus 27b is equal to 89 is its equation number 2. आता हे दोन्ही सम्स तुम्ही ऑब्झर्व करा, काय तुम्हाला दिसतंय? ओके बघा, 27a 31b 31a 27b मीन्स कोएफिशियंट्स आर इंटरचेंज. दोन्ही इक्वेशन्स मध्ये काय इंटरचेंज झालेले आहेत? कोएफिशियंट. आणि कोएफिशियंट जेव्हा इंटरचेंज होतात आपण काय करतो? एकदा दोघांना ऍड करून एक इक्वेशन आणतो आणि एकदा दोघांना सबट्रॅक्ट करून एक इक्वेशन आणतो आणि पुढचं सॉल्व्ह करायला आपल्याला खूप इझी जातं. ओके, तो काय जस्ट सी फर्स्ट आता व्हॉट विल डू, ऍड करूया. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 ऍड कर. 27a plus 31 a हा किती होतोय गाइस? 58a. इन द सेम वे 31 plus 27 58b. ओके, and guys 85 plus 89 174. हा झाला इक्वेशन नंबर 3. इज इट क्लियर? ओके, याला इक्वेशन 3 नको म्हणायला. आता हे 174 58 हे मल्टिपल्स आहेत एकामेकांचे. तर आपण थ्रू आउट 58 ने जर डिवाइड केलं,
ओके 58 नी जर थ्रू आउट आपण डिवाइड केलं तर काय होतं काय बघा a 58 into 58 58 and 58 म्हणजे 58 3चा इज इट क्लियर. तो a plus b is equal to 3 हा झाला इक्वेशन नंबर 3. डिवाइडिंग काय केलं गाइस डिवाइडिंग थ्रू आउट बाय 58 हे असं एक लिहू शकतो. जसं ऍड केला तर आपण काय करूया गाइस सबट्रॅक्ट. तो सबट्रॅक्ट इक्वेशन ओके सॉरी आपल्या इथे 1 फ्रॉम ओके 2. तो जो 2 इक्वेशन पहिले ऍज इट इज लिहूया. मोठा इक्वेशन आपण ऍज इट इज लिहितो 31a plus 27b is equal to 89 आणि सबट्रॅक्ट करतोय 1 आणि जो सबट्रॅक्ट करतो त्यांची सगळ्यांची साईन्स आपण काय करतो ऑपोजिट घेतो कारण ब्रॅकेटच्या बाहेर सबट्रॅक्शनची साईन ऑब्विसली आतले साईन्स ब्रॅकेट मध्ये टर्म सगळे काय होणार ऑपोजिट होणार. मग हा काय होणार गाइस -27a प्लस आहे तर हा होणार -31b आणि इज इक्वल टू प्लस आहे तर हा किती होणार -85. तर हा किती होतोय 37 minus 20 31 minus 27 4a -4b कळलं ना गाइस. सबट्रॅक्ट करून ग्रेटर नंबरची साइन दिली आणि इथे इज इक्वल टू 4. ओके आता इथं पण यू कॅन जस्ट सी की सिम्पली 4 ने रिड्यूस होऊ शकतं होतंय. तर 4 ने रिड्यूस झाल्यावरती काय होतंय गाइस हा 4 रिड्यूस झाला 4 रिड्यूस झाला 4 बंद म्हणजे a minus b इज इक्वल टू 1 हा आपला इक्वेशन नंबर झाला 4. इथं काय केलं गाइस डिवाइडिंग थ्रू आउट बाय 4 काय समजतंय. आता यू कॅन जस्ट सी बरं 2 इक्वेशन्स आले. या 2 इक्वेशन्सला आपल्याला काय दिसतंय a plus b is equal to 3 a minus b is equal to 1 कळतंय. मग सेम टर्म्स विथ ऑपोजिट साइन b वाले आहेत कळतंय का गाइस. मग परत आता काय करूया ऍड या ऍडिंग इक्वेशन 3 and 4 काय होतं गाइस a plus a 2a plus b minus b एलिमिनेट झाला आणि 3 plus 1 is equal to 4. पुढच्या स्टेपला a is equal to किती 4/2 therefore what is a ची व्हॅल्यू आली 2. काय समजतं इथपर्यंत. आणि नेक्स्ट पुढच्या टर्मला गाइस काय होतंय बघा. आता हे पुट a is equal to 2 इन इक्वेशन काय गाइस कुठल्या इक्वेशन मध्ये टाका. चला आपण थर्ड मध्ये टाकूया. हे समजतंय a च्या जागी किती टाकले आपण 2. 2 plus b is equal to 3 प्लस 2 तिकडे गेल्यावरती मायनस तो b is equal to 3 minus 2 समजतंय का गाइस. मग therefore b ची व्हॅल्यू किती आली 1. तो a आणि b तर आपलं आलं. परत आपल्या इक्वेशन मध्ये a आणि b थोडी आहे आपण त्यांना सबस्टिट्यूट केलेलं आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करतो आपण रिसबस्टिट्यूट. काय करणार गाइस रिसबस्टिट्यूट. काय गाइस a is equal to 1 x minus 2 and b is equal to 1 x y plus 3. तर मग काय होणार गाइस चला ह्या इक्वेशन मध्ये किती इन्स्टेड ऑफ a what we will do 2 is equal to 1 x minus 2 आणि इकडं 1 is equal to 1 y plus 3. गाइस गेटिंग इट. आता सिंपली क्रॉस मल्टिप्लाय करा. काय होणार गाइस बघा क्रॉस मल्टिप्लाय केलं लक्ष द्या x minus 2 तिकडे गेलं x minus 2 हा इकडे आला 1/2 समजतंय गाइस. गाइस गेटिंग इट ऑर नॉट. आता हा +1 आहे तिकडे गेलं हा +2 आहे तिकडे गेल्यावरती काय होणार -2. तो x is equal to 1/2 मायनस आहे तिकडे गेल्यावरती प्लस झाला 2 समजतंय गाइस. ओके म्हणजे हाफ +2 सबट्रॅक्शन फ्रॅक्शनचं ऍडिशन करायचं आहे. ओके काय होणार क्रॉस मल्टिप्लाय 1 into 1 1 2 2 जा 4 and 2 1 जा 2 म्हणजे इन शॉर्ट x is equal to किती आलं 5/2. ही आपली x ची व्हॅल्यू आली. इन द सेम वे इकडे सॉल्व करा. क्रॉस मल्टिप्लाय केलं खाली काय नसतं म्हणजे 1 असतं y plus 3 into 1 y plus 3 झालं 1 into 1 is equal to 1 y गाइस. ओके प्लस तिकडे गेल्यावरती काय होणार मायनस y is equal to 1 minus 3 तो y ची व्हॅल्यू किती आली -2. In short, x is equal to 5/2 and y is equal to -2 are the solutions of the equation. तर समजलं. सम लेंदी आहे इझी आहे. 4 मार्क्सचा सम ऑब्वियसली थोडासा असणारच आणि इझी सम्स आहे. फक्त स्टेप वाईज नीट करत राहा. सायन्स करेक्टली देत जावा आणि हे सम नक्की करा. कळले नाही तर हा व्हिडिओ परत एकदा रिपीट करा. ओके रिपीटली ऑब्झर्व करा. ओके
ओके गाइज, द लास्ट सम ऑफ द एक्सरसाइज, व्हेरी इंपॉर्टंट सम, हा पण थोडासा बिट लेंथीच असणार आहे, तो समजून घ्या. व्हॉट इज द इक्वेशन्स गिवन गाइज? 1/x plus 3x plus y plus 1/3x minus y is equal to 3/4. and next guys काय 1/2 ब्रॅकेट मध्ये 3x plus y minus 1/2 3x minus y is equal to minus 1/8. गाइस बघा ह्या सम्स ला थोडंसं मी जास्त लेंथी करून एक्सप्लेन करणार आहे, इझी असेल. ओके, स्टेप्स वाढवणार आहे, लेंथी म्हणण्यापेक्षा मी स्टेप्स वाढवेन. अगेन गाइस यू कॅन जस्ट सी 1/3x plus y 1/3x plus y कॉमन आहे. होप सो तुम्हाला कळलं असेल. याच्या ऐवजी आपण एक कन्सिडर करू आणि इथं 1/3x minus y आणि इथं 1/3x minus y च्या जागी आपण काय कन्सिडर करणार आहे? b. तर स्टेप वाइज पाय फर्स्ट सबस्टिट्यूट 1/3x plus y is equal to a and 1/3x minus y is equal to b. तो फर्स्ट स्टेप मध्ये इक्वेशन काय येणार गाइस? अख्ख्या टर्मच्या जागी आपण काय कन्सिडर केलाय? तो a प्लस अख्ख्या टर्मच्या जागी काय होणार गाइस? b is equal to 3/4. आलं लक्षात गाइस? इन द सेम वे खालचं इक्वेशन काय होणार गाइस? अख्ख्या टर्मच्या जागी काय लिहिणार? a, पण डिनॉमिनेटरचा 2 ऍज इट इज राहतो. मग a/2 प्लस इन द सेम प्लस नाही, सॉरी इथं मायनस साइन आहे, तो मायनस आहे अख्ख्या टर्म 1/3x मायनस y च्या जागी आपण b टाकतोय. आणि 2 ऍज इट इज डिनॉमिनेटर मध्ये तो ऍज इट इज राहणार, म्हणजे b अपॉन काय झालं गाइस? 2 आणि इक्वेशन 1 अपॉन काय झालं? 8 मायनस 1/8. इज इट क्लियर? ह्या फॉर्म मध्ये इक्वेशन कळलं तुम्हाला? आता गाइस मी तुम्हाला नेहमी एक सांगितलेलं आहे की कधीही कॉन्स्टंट मध्ये आपल्याला फ्रॅक्शन नकोय. मग तो फ्रॅक्शन जर काढायचा असेल, आता इथं 3/4 इथं 4 आहे, मग हा 4 एलिमिनेट करण्यासाठी थ्रू आउट 4 ने मल्टिप्लाय करायचं. कळलं का गाइस? आणि इथं पण -1/8 आहे, मग 8 असेल तर हा 8 नकोय आपल्याला, मग थ्रू आउट कितीने मल्टिप्लाय करणार गाइस? 8 ने मल्टिप्लाय करणार. तर इथं मी एरोनीच आहे पुढे स्टेप लिहितो. का 4 ने मल्टिप्लाय करायचं कळलं का गाइस? कारण कॉन्स्टंट टर्मचं डिनॉमिनेटर आपल्याला नकोय, आणि तो डिनॉमिनेटर काढायचा असेल तर जे डिनॉमिनेटर आहे ते थ्रू आउट मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय करायला इक्वेशन आपण म्हणूया 1, याला इक्वेशन म्हणूया 2. ओके, आता ह्याच्या पुढं मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय किती गाइस? 4. 4 ने मल्टिप्लाय केलं. का मल्टिप्लाय केलं कळलं? आता सांगितलं. किती होणार हा गाइस? 4a प्लस 4b आणि 4 ने मल्टिप्लाय केलं तर हा किती होणार गाइस? इज इक्वल टू 4 into 3/4. 4 रिड्यूस झाला तर नॉर्मल हे इक्वेशन राहिला 4a plus 4b is equal to 3. हा आपला इक्वेशन नंबर 3 झाला. इज इट क्लियर? आता ह्या इक्वेशनला गाइस आपण काय करूया? मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय किती गाइस? व्हॉट इज डिनॉमिनेटर? 8. मल्टिप्लाय बाय 8 गाइस. कळलं? 8 ने काय करायचंय? हा, मग काय होणार गाइस? बघा इथं काय होणार? 8 into a/2 minus 8 into b/2 is equal to 8 into minus 1/8. 2 1 जा 2 4 जा 4a झालं, 2 1 जा 2 4 जा minus 4b झालं आणि 8 रिड्यूस झाल्यावरती काय आलं? -1. हा झाला इक्वेशन नंबर 4. काहीच कळले? हे दोन इक्वेशन्स आले का? ओके, आता हे नॉर्मल फॉर्म मध्ये आलं. पुढची स्टेप तुम्हाला माहिती आहे काय करायचं. आता काय करणार गाइस? ऑब्झर्व बोथ द इक्वेशन्स. सेम टर्म्स हॅव्हिंग ऑपोजिट साइन, सेम टर्म्स आणि सेम साइन्स आहेत गाइस. 4a सेम टर्म आहेत पण साइन्स पण सेम आहे. तर बघूया b चा 4b मायनस 4b सेम टर्म्स विथ ऑपोजिट साइन. मग आपण ऍडिशन करूया ताकि हे काय होणार गाइस? एलिमिनेट. मग पुढच्या स्टेपला काय करणार गाइस? ऍडिंग इक्वेशन काय गाइस? 3 and 4. 3 and 4 ला ऍड केलं 4a plus 4a 8a. गाइस समजताय ना? इझी आहे, समजून घ्या, लक्ष ठेवा, ऑब्झर्व करायचे समजता कधी पण. मग काय होणार गाइस? बघा मायनस आणि हा प्लस एलिमिनेट झाला, राहिला काय गाइस? 3 minus 1 राहिला काय? 2. काय समजतंय? तो 8a is equal to 2. पुढची स्टेप 8 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावरती डिवाइड होणार. 2/8 रिड्यूस झालं 1/4. इन शॉर्ट व्हॉट इज a? इट इज 1/4. याची व्हॅल्यू 1/4 आली. आता पुट काय गाइस? पुट a is equal to 1/4 इन इक्वेशन. कुठल्या एका इक्वेशन मध्ये ओके चला लेट अस पुट इन इक्वेशन 3. 3 मध्ये टाकल्यावरती 4 into a च्या जागी काय टाकायचं आहे? 1/4
प्लस 4b इज इक्वल टू 3. 4 रिड्यूस झालं, राहिला 1 प्लस 4b इज इक्वल टू 3. हा प्लस तिकडे गेल्यावरती काय होणार मायनस. तो 4b इज इक्वल टू 3 मायनस 1. तो 4b इज इक्वल टू 2. 4 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावरती डिवाइड. तो व्हॉट इज b देन 2/4. म्हणजे इन शॉर्ट 2 1 जा 2 2 जा. तो b इज इक्वल टू किती 1/2 आलं. इज इट क्लियर. तर b ची व्हॅल्यू किती आली गाइस 1/2. a ची व्हॅल्यू आली 1/4. b ची व्हॅल्यू 1/2. आता पुढे आपण काय करणार गाइस त्याला सबस्टिट्यूट करणार. इज इट क्लियर. तर रिसबस्टिट्यूट काय गाइस ही स्टेप. ओके. a is equal to 1/3x plus y and b is equal to 1/3x minus y. हे समजतंय ना. ओके. आणि मी ह्याच्या पुढे इक्वेशन्स अप्लिकेशन होणार. ओके. लेट्स सी. ओके गाइस. तो a is equal to 3 plus y, b is equal to 1/3 minus y. हे रिसबस्टिट्यूट करायचं आहे. तो a च्या जागी किती टाकणार गाइस. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a 1/4 is equal to 1/3x plus y and b ची व्हॅल्यू किती आहे गाइस जस्ट सी 1/2 is equal to 1/3x minus y. ओके. आता पुढची स्टेप तुम्हाला माहिती आहे क्रॉस मल्टिप्लाय करायचं. तर हा किती होणार गाइस. तिकडे क्रॉस मल्टिप्लाय केलं 3x plus y into 1 3x plus y as it is and 4 into 1 4 as it is. हा झाला आपला इक्वेशन नंबर. आपण त्याला 5 म्हणूया. ओके. अँड परत इन द सेम इकडे क्रॉस मल्टिप्लाय केलं a into 1 3x minus y is equal to 1. ओके. सॉरी 2 into 1 2. हा झाला आपला इक्वेशन नंबर 6. गाइस इथपर्यंत तुम्हाला कळलं. आता गाइस इथनं पुढे तुम्ही करू शकता. कसं करायचं लेट्स सी. 3x plus y is equal to 4 and 3x minus y is equal to 2. आता सेम टर्म्स विथ ऑपोजिट साइन आहेत. तर आपण काय करणार गाइस त्यांना ऍड. आता ह्या दोघांना जर ऍड केलं तर तुम्हीच मला सांगा गाइस काय होणार. 3x plus 3x 6x 4 plus 2 6. y and y एलिमिनेट झाले. 6x is equal to 6 x is equal to 1. Put x is equal to 1 in any of the equation and get the value of y. जमेल गाइस. मी हे पुढचं सम सॉल्व नाही करत आहे. आणि इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. ऍड काय करणार 5 आणि 6 ला आणि प्लस y मायनस y ऍड केलं की ते काय होणार आहे एलिमिनेट होणार आहे. आणि 10 x ची व्हॅल्यू भेटली की पुट x इज इक्वल टू जी पण व्हॅल्यू आलेली आहे तर 1 येणार आहे इन एनी ऑफ द इक्वेशन अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ y. ओके. समजले गाइस. हे सम्स लेंदी आहेत इझी आहेत 4 मार्क्स साठी आहे पण इझी आहे. सो हे सम ऍज अ होमवर्क तुम्ही प्रत्येकाने हे सम्स हे प्रत्येकी 4 सम्स यू हॅव टू सॉल्व इट 2 टाइम्स ईच. ओके. आणि त्याचा होमवर्क हा आजचा होमवर्क असणार आहे. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मला हे सगळं तुमचं पाहिजे. ओके. फाईन. थँक्यू.